त्यांचं असं म्हणणं आहे की विरोध आम्ही करतो आणि ते सरकार म्हणजे सरकार डिस्टेबिलाइज करणं, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, आधीचं सरकार डिस्टेबिलाइज करण्यामध्ये भाजपने एक रोल घेतला, तर तुमच्यावरती आरोप झाले की तुम्ही हे पक्ष फोडले किंवा भाजपने पक्ष फोडला, असा तुमच्यावरती व्यक्तिगत आरोप केला गेला. अर्थात तुम्ही मागे म्हणाल होतात की मी परत आलो पण 2 पक्ष फोडून आलो, तेव्हा हा आरोप तुमच्यावरती केला जातो, तुमच्या पक्षावरती केला जातो. असं आहे, पहिली गोष्ट तर त्यांनी तयार केलेलं सरकारच मुळात मॅन्डेट फोडून तयार केलेलं सरकार होतं. कारण जनतेने मॅन्डेट BJP आणि शिवसेनेला दिला होता. उद्धव ठाकरेजींना खुर्चीची लालसा एवढी होती की त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ज्या दिवशी काँग्रेससोबत जावं लागेल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करेन. ते शिवसेने घेऊन त्यांच्याकडे गेले. ज्या शरद पवार साहेबांनी बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना फोडली त्यांच्यासोबत ते गेले. त्यामुळे पहिल्यांदा मूल्यांचं राजकारण मोडून, तत्व सोडून, मॅन्डेट फोडून आणि आमच्या पाठीत छुरा खुपसून त्या ठिकाणी ते गेले, किंवा त्या तिघांनी ते केलं. आता खरं म्हणजे हे जे काही पक्ष फोडणे वगैरे, हे काय दूध पिणारे मुलं आहेत का? असं कोणाला फोडता येतं का? इतके तकलादू आहेत का? मुळातच अति अहंकार आणि अति महत्वाकांक्षा या 2 गोष्टींमुळे हे पक्ष गेले. ज्यावेळी शिवसेनेतल्या नेत्यांच्या हे लक्षात आलं की राजकारण हे केवळ स्वतःकरता आणि परिवाराकरता चाललं आहे, आज मी आणि उद्या आदित्य याकरता राजकारण चाललेलं आहे, एकीकडे हिंदुत्व सोडल्यामुळे जमीन सरकते आहे आणि दुसरीकडे आम्हाला एक कट्टुसाईज केलं जात आहे, केवळ आदित्य ठाकरेंची लीडरशिप एस्टॅब्लिश करायची, अशा परिस्थितीमध्ये मग एकनाथराव शिंदेंसारखे जे स्वाभिमानी लोक होते ते एकत्रित आले आणि त्यांनी निर्णय केला की इथे विचारही गेला आहे आणि आता आपल्यालाही संपवत आहेत, आपल्या अस्तित्वाची लढाई आणि विचारांची लढाई आपल्याला लढावी लागेल. ते आमच्यासोबत आले. तीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 वेळा आमच्याशी चर्चा केली, ती शरद पवार साहेबांनीच केली. ज्या ज्यावेळी चर्चा आली शरद पवार साहेबांनी केली, निर्णय शरद पवार साहेबांनी केले. शेवटच्या क्षणी अजितदादांना समोर करून मग निर्णय परत घेऊन अजितदादांना तोंडघाशी पाडलं, अजितदादांना विलन केलं. का विलन केलं? एकाच कारणाने केलं, कारण अजितदादा विलन झाले तरच सुप्रियाताईंच्या हाती पक्ष जाऊ शकतो, त्यामुळे अजितदादांना विलन केलं. हे सगळं इतकं स्पष्ट आहे. हे पक्ष त्यामुळे फुटले आहेत. हे काही हे खरं आहे की ते फुटले आणि आमच्याकडे आले तर आम्ही ती संधी घेतली, कारण शिवसेनेची संधी तर आम्ही घ्यायलाच हवी होती, ते आमचं मॅन्डेटच होतं. दॅट वॉज अवर मॅन्डेट. म्हणजे आम्ही आमचं मॅन्डेट परत मिळवलं आहे त्या ठिकाणी. पण हे पक्ष त्यांच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे, त्यांच्या स्वार्थामुळे त्या ठिकाणी फुटले.